आज परभणी जिल्ह्यातल्या सर्वप्रथम शेतकऱ्याला सांगू इच्छितो की तुमच्यासाठी आनंदाची बातमी की जायकवाडी धरण आहे. आज सकाळी 55 टीएमसी त्याच्यामध्ये 55 टीएमसी त्याच्यामध्ये पाणी साठा झाला. पण उद्या सकाळपर्यंत ते 62 टीएमसी पर्यंत जाईल आणि हे जायकवाडी धरण मात्र ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात जवळपास 80-85 जाईल आणि सप्टेंबर मध्ये भरून जाणार आहे. पण राज्यात मात्र आज 27 जुलैपासून 27, 28, 29 अर्ध्या तासाचा पडेल पाऊस, पण जोरात पडेल. पण त्याच्यानंतर काय होणार आहे, 30 तारखेला एक चक्रीवादळ काय होणार आहे, नागपूरहून इकडं आपलं गुजरातकडे जाणार आहे. ते जात असताना मध्य प्रदेश आणि महाराष्ट्राच्या बॉर्डरनं जात असताना महाराष्ट्रामध्ये ठिकठिकाणी काही भागामध्ये मुसळधार, काही ठिकाणी अतिवृष्टी होईल आणि काही ठिकाणी रिमझिम पडणार आहे. तर तुम्हाला सांगू इच्छितो की मुसळधार कुठं पडेल, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, यवतमाळ, त्याच्यानंतर अकोला, अमरावती, बुलढाणा, जळगाव, धुळे, नंदुरबार आणि नाशिक या पट्ट्यामध्ये, आणि त्याच्यानंतर जालनाचा भाग धरेल, काही परभणी जिल्हा आहे, हिंगोली जिल्हा आहे आणि नांदेड जिल्हा आहे. असं करत हे चांगला जोराचा पाऊस पडणार आहे आणि उर्वरित राज्यात मात्र रिमझिम फुट वाहुनी असा पाऊस पडणार आहे. तुम्ही म्हणले होते सर ते वर्षामध्ये असा पाऊस पडला नाही, असा पाऊस पडणार. ते मी म्हटलं होतं, मुंबईला म्हटलं होतं मागच्या वेळेस 100 वर्षात पाऊस पडणार नाही तसं मुंबईला पाऊस पडेल, तर तसं मुंबईला देखील पडला. आणि मी म्हटलं होतं ना, यंदा दुष्काळ वगैरे काहीच पडणार नाही, यंदा सगळे पिकं चांगली येणार. शेतकऱ्याला आणखीन एक सांगतो, ऑगस्ट मध्ये देखील असाच जोराची पाऊस पडणार आहे आणि सप्टेंबर, ऑक्टोबर मात्र प्रतीचा पाऊस मात्र धुमाकूळ घालणार आहे. म्हणून हे देखील शेतकऱ्यांना लक्षात येतं. पण राज्यात आज 27 जुलैपासून ते 2 ऑगस्ट पर्यंत चांगला जोर वेगवेगळ्या भागात जोराचा पाऊस पडणार आहे, म्हणून अंदाज शेतकऱ्यांना लक्षात घ्यायचा. धन्यवाद.